चला या ठिकाणी सामन्याला लगेच सुरुवात करायची, जास्त वेळ आपण घेऊ नका, फिल्डिंग लगेच सजवायची आपण. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी आकाश म्हात्रे आणि गिरीश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय तन्मय. पहिला चेंडू फटका चांगला आहे, यावेळेस मात्र स्क्वेअर कट करतोय आणि आउटपी थोडीशी स्लो पाहायला मिळते, त्यामुळे या ठिकाणी चेंडू थांबला गेलाय पॉइंट रिझनला. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. आकाश म्हात्रेचं खातं या ठिकाणी खुलं होत आहे. आकाश म्हात्रे आणि गिरीश ही जोडी पाहायला मिळते. भार्गव 11 आणि जे हनुमान 11 या दोन संघामध्ये लढत आपण पाहत आहेत. तन्मय पुन्हा एकदा सज्ज होते. पुढचा बॉल फुल टॉस, समोरच्या दिशेला लॉक केलाय, कोणताही खेळाडू पोहोचू शकत नाहीये. बॉल गोळीच्या वेगानं पहिल्या टप्प्यावर हॅलो हॅलो तन्मय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आडव्या बॅटनं या ठिकाणी भरपूर ताकद लावली होती या फटका खेळण्यासाठी आकाश म्हात्रेनं, परंतु बॉल देखील तितक्याच वेगानं डिलिव्हर केला गेला. गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून वेग व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. तन्मयच्या माध्यमातून त्या अनुषंगानं आकाश म्हात्रेला बीट करतायत. योगेश माडवे आमचे या. चांगला चेंडू असं वाटलं होतं की चेंडू हा जोरात येईल, म्हणजे फास्ट येईल आपण पाहू शकता, परंतु गती कमी केली बॉलची. फसवा चेंडू, बॅकअप द हँड तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आकाश म्हात्रे पाहत राहिले बॉलकडे. डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला चेंडू, परंतु लाईन पाहावी लागेल आणि पंच सांगतात की थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचेल ती एकूण 7 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. ऑन द टॉस खेळले, फटका चांगला आहे. जोगेंद्र म्हात्रे त्या ठिकाणी असतील एक्स्ट्रा कव्हर रिझनला. एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चांगलं कव्हर अप करतात. एक चौकार आल्यानंतर तन्मयच्या माध्यमातून चांगलं कव्हर होतं आणि या ठिकाणी 1 शॉट, एकच धाव मिळेल. 8 धावा धाव फलकावरती. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आज देखील शॉर्ट रन आपण पाहतोय आकाश आणि गिरीशच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित. बॅकवर्ड पॉइंट रिझनला टिपली झेल. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. आकाश मात्र बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि भार्गव 11 टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद, फक्त 8 धावा डिझाईन. थँक्यू सो मच सोनू बांगर. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. वसाहत प्रीमियर लीग 2025 शानदार पर्व. आज शेवटचा दिवस आहे. खरं तर
वसार प्रीमियर लीग मधली अंतिम दिवस. काही सामने आपण पाहतो आता लीग मध्ये जसे सामने पुढे जातील तशी लीग मध्ये उतार चढ तुम्हाला पाहायला मिळेल. 2 सामने जिंकलेत फ्रेंड्स 11 संघाने, 1 गमावलाय. MG टायगर देवांश 11 संघ 3च्या 3 लॉस झालाय. आता जनमान 11 वर्सेस तुम्ही सामना पाहू शकता भार्गवी 11 मध्ये. भार्गवी संघाने दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकलेत, तर जनमान संघाने 1 सामना जिंकला, 1 सामना गमावलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल पाठवलाय, यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन झाले 4 या धावसंख्येनं. चांगली सुरुवात. हा चेंडू पॉइंटला झेल टिपलाय. पहिल्या बॉलला चौकार, त्यानंतर इथे गिरीश मात्रेची विकेट मैदानाच्या बाहेर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल कट केलाय. विकेटच्या पाठीमागे स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली. आल्या जय वायले तुम्ही पाहतायत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले. किशोर दुसरीकडे आपण पाहिला सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. खरं तर आकाश मात्रे आणि गिरीश मात्रे हे 2 खेळाडू बाद झालेत. त्यानंतर आता किशोर आणि जय हे 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 तन्मय पहिलं षटक फेकलं, दुसरं षटक आता. हा चेंडू पाठीमागे पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शानदार फटका. फुलटॉस चेंडूला त्याला कलेक्ट केलं बॅटवरती आणि पाठवलं थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. वारेनबाद तोच प्रयत्न चाललाय. आता मात्र बॉल चांगला होता. मागच्या चेंडूपेक्षा हा चेंडू कितीतरी पटीने चांगला होता, त्यामुळे बॅटवरती व्यवस्थित घेता आलं नाहीये. एक लेग बाय स्वरूपामध्ये किशोरला धाव मिळाली. टीमची टोटल पुढे धाबा फटकावरती 18 धाबा. मागच्या मॅच मध्ये हाईस्ट टोटल तुम्ही पाहिली 3 षटकामध्ये 57 धावा. एक मोठं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळालं प्रत्येक 11 संघाच्या समोर. परंतु आता ही लढत तुम्ही पाहतायत भार्गवी 11 वर्सेस जनमान ची लढत मैदानावरती. तर 2 षटकं या ठिकाणी कंप्लीट झाली. 2 षटकामध्ये टोटल तुम्ही पाहताय धावपळकावरती लागलेत. बॅटिंग करत असताना मैदानावर फ्रेंड्स 11 संघ 19 धावा. जनमान 11 वर्षात भार्गवी 11 ही लढत सध्या सुरू आहे. शेवटची 9वी लढत आहे. त्यानंतर अजून लढती तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या लढतीनंतर भूमी 11 वर्सेस फ्रेंड्स 11 यांच्यामध्ये लढत होणार.
चला नेक्स्ट मॅच भूमी 11 आणि फ्रेंड्स 11 संघ. कॅप्टन आपण रेडी राहायचंय. फ्रेंड्स 11 संघ आणि भूमी 11 संघ चौथा लढत होणार आहे. 3-3 लढती आता प्रत्येकाच्या संपूर्ण झाल्यात. खरं तर भार्गवी आणि जर्मन यांच्यामध्ये ही तिसरी लढत आणि इथे बॉल हवेत होता. सुंदर झेल टिपलाय आणि ते फलंदाज बाद झालाय. अजून एक धक्का लागतो बॅटिंग करताना टीम भार्गवी 11 संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय कुणाल घडगे. गेली 2 मॅच मध्ये सातत्याने या खेळाडूचं वर्चस्व आपण पाहायला मिळालं. गोलंदाजीतून अक्षरशः धार दाखवली. फलंदाजीत देखील चांगली कामगिरी. आता सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यावरती जिम्मेदारी आली. शेवटचं षटक सुरू असताना समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लागली पाठीमागे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 20 या धावसंख्या होती. 20 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या आता 3 चेंडू शिल्लक राहिलेत. टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला 3 चेंडूमध्ये किमान 2 तरी मोठे फटके खेचावे लागतील. खोलबा टप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकलाय. एक सिंगल घेण्याच्या नादामध्ये धावचीत झालाय फलंदाज कुणाल गडगे. बॅक टू द डगआउट. टीम टोटल एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली 20 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचं षटक मार्गस्थ असताना चला दोन्ही संघ पुन्हा एकदा सूचना आपल्याला यानंतर होणारी लढत. यावेळी चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा चुकीचा आलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने संघ पोहोचला 22 वरती. मागच्या मॅच मध्ये 57 धावा आपण पाहिल्या. चिंट्यानं वैयक्तिक अर्धशतक ठोकलं आणि 53 धावेची शानदार इनिंग त्यानं ठोकली. ज्यासाठी त्या ओळखलं जाते तो चिंट्या मात्र बॅटच्या रडारमध्ये ज्याची आवश्यकता होती तो फटका खेचलाय. मिड विकेट सीमारेखा बाहेर आलाय षटकार अंतिम चेंडूवरती. आणि आता धावसंख्या तुम्ही पाहिली बॅटिंग करत असताना मैदानावरती भार्गवी 11 संघ पोहोचला 28 वरती. 28 रन्स धावा झाल्या धावफटक्यावरती. आता 29 धावेचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. जर्मन 11 संघाच्या समोर उभा आहे 29. 29 धावेचं टार्गेट.
पर्व सालाबाद प्रमाणे वर्षाची सुरुवात करताना सीझनची सुरुवात करताना तुम्हाला वसार प्रीमियर लीग पाहायला मिळते. चला बॅट्समॅन आलेत मैदानामध्ये. धावा बनवायच्या त्या 29 मैदानावरती पाहतोय आपण. 9वा मॅच भार्गवी 11 ज्या संघानं 29 धावेचं टार्गेट दिले. जय हनुमान 11 संघाच्या समोर जय हनुमान संघाचे आपण मॅचेस पाहिल्या. 2 मॅच ते खेळलेत, एक जिंकला एक हरले. भार्गवी 11 संघाने दोन्हीच्या दोन्ही मॅच जिंकल्यात, त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी महत्वाची आणि जय हनुमान संघासाठी देखील महत्वाची आहे. चला बॅट्समन आलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 रवी वायले मलंगटचा टायगर आणि दुसरीकडे विकी मात्रे हे 2 खेळाडू आलेत. जय हनुमान वसार संघाचे धडधाकड फलंदाज एक काल गाजवला आणि अजून काळ गाजवत आहेत रवी वायले. मलंगटचा टायगर या नावाने ज्याला संबोधलं जात आहे. अनेक वर्ष क्रिकेट दिली आहेत, अनेक खेळाडू तयार झालेत त्याच्या तालमीमध्ये आणि आज स्वतःच्या गावामध्ये प्रीमियर लीग खेळत असताना रवी वायले टायगर ऑफ मलंगड. जाऊया मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती त्याच्या समोर गोलंदाज झालाय कुणाल गडगे. एक सुंदर चेंडू रवी वायलेसाठी होता, ब्लॉक हॉल मध्ये फेकला. पहिला चेंडू त्याला शांत ठेवलाय. रवी वायले पहिला चेंडू बीट झालेत आणि डॉट बॉलची समाप्ती. त्याला माहिती की 18 मध्ये 29 बनवायचे. टार्गेट मोठं नाहीये, परंतु संघर्ष तुम्हाला करावा लागेल, कारण प्रतिष्ठक तुम्हाला बनवायचे 9.66 अशा प्रकारे रन रेट तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे षटकामध्ये किमान एक तरी मोठा फटका. आणि फलंदाज बाद त्रिफला उद्ध्वस्त झालाय. रवी वायले टायगर गेला मैदानाच्या बाहेर. शून्यावरती मोठा धक्का मैदानावरती लागलाय जय हनुमान संघाला. तुझं देऊला
प्रशांत सालुंके नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला चेंडू, यावेळेस मात्र रन्स मिळेल. एक सिंगल, बऱ्याच उशिरानंतर अकाउंट ओपन झालंय. चौथ्या बॉलवरती जर्मन संघाचं खातं खुलं झालंय. कुणाल गडगेचं षटक काय चांगलं आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी केली. सुरुवातीला त्यानं पहिला चेंडू रवी वायलेला डॉट फेकला, त्यानंतर त्रिपला उद्ध्वस्त केला, त्यानंतर त्यानं अजून एक फलंदाजाला बाद केलं, म्हणजे फलंदाज विघ्नेश बाद झाला. आणि आता विकीसाठी हा चेंडू. चांगला फटका, कबरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका ॲक्शनमध्ये बॉल उचलला, फेक करणार तोपर्यंत एक सिंगल येते. सिंगल बरोबर टीम टोटल पोहोचली आहे 2 गडी बाद 2 धाबा. रवी बायलेची विकेट. खरं तर यावेळेस मोठा फटका, मोठा धमाका प्रशांतच्या बॅट मधून येतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून शानदार षटकार. नाला इथे षटकार पाहायला मिळाला. गरज होती त्या षटकाराची आणि तो षटकार ऋषिकेश मात्रे गोलंदाज झाल्या बॉलिंग ट्रॅकवरती. प्रशांत सालुंकेच्या बॅटमधून तुम्ही शेवटच्या बॉलवरती षटकार मारला पाहिला. खरं तर आता आवश्यकता राहिली 21 धाबेची. 12 चेंडू आणि 21 धाबा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला आहे ऋषी मात्रे. स्विचचा प्रयत्न होता विकी मात्रेचा, परंतु इथे एक सिंगल प्राप्त झाली. फक्त सिंगलवरती प्राधान्य मानावं लागले आणि सिंगल बरोबर टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती. फुल टॉस चेंडूला प्रहार केलाय. यावेळेस मात्र फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं मागच्या बॉलवरती षटकार ठोकला तो प्रशांत सालुंके मात्र आता शांत झालाय आणि ते धक्का लागलाय. पुन्हा एकदा जनमान 11 संघाला 9 या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. यावेळीचा फटका पुन्हा एकदा प्रहार केलाय. आल्या आल्या मोठा फटका जोगेंद्र मात्रेच्या बॅट मधून होतो आणि अकाउंट ओपन केले जोगेंद्र मात्रे मैदानावरती चौकारा बरोबर. धाबा संख्या 13 धाबा. आता गरज येते 16 धाबेची. जोगेंद्र मात्रे, पुरानी चावल, पुरानी तलवार.
यावेळीचा चेंडू देखील या ठिकाणी यावेळीचा बॉल चांगला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला फार वेगानं. एक सिंगल प्राप्त केली. धावसंख्या 1 पुढे 14 वरती पोहोचली आहे. आता राहिले 7 चेंडू आणि आता गरज आहे ती 15 धावेची. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. येणारे चेंडू आता राहिले 7 आणि गरज आहे ती 15 धावेची. टीम जर्मन संघाची ताकदवर जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी मात्रे त्याचबरोबर जोगेंद्र मात्रे हे 2 ताकदवर खेळाडू शेवटपर्यंत जर टिकले तर मॅचचा निकाल ते लावू शकतील एवढी ताकद दोघांमध्ये. परंतु आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इकडे धावफलकावरती धावा 3 गडी बाद लागले. 16 गरज आहे ती 6 चेंडू आता 13 धावेची. स्कोर होती 12 बॉल मध्ये 16 लागलेत. परंतु आता येणारे समीकरण जे आहे 6 मध्ये बनवायचे 13. जोगेंद्र मात्रे सारखा खेळाडू विकी मात्रे सारखा विस्फोटक खेळाडू मैदानावरती आहे. पाहायचं की जर्मन संघ हा सामना जिंकेल का, कारण त्यांच्यासाठी लढत फार महत्वाची आहे. 2 मध्ये 1 मॅच जिंकली 1 हारली आहे. तिकडे 2 मॅच लगातार जिंकणारा संघ देखील तुम्ही पाहतात मैदानावरती भार्गवी 11. सामना जिंकला तर ते या लीग मध्ये आपलं अस्तित्व कायम बनवून ठेवतील सेमी फायनल पर्यंत. जोगेंद्रसाठी पहिला चेंडू इथे डॉट खरं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये रन्स मिळाली. त्यानंतर आता राहिलेत 5 चेंडू आता गरज आहे ती 12 धावेची. चांगला चेंडू लो फुलटॉस होता. समोर खेळतात वाईट डिश लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो चुकीचा बाउन्स थ्रोचा वापर केला. कदाचित हे चुकीचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्हाला धावा वाचवायच्या असतात त्यावेळेला ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो तुमचा जाणं फार महत्वाचं आहे. बाउन्स थ्रो मध्ये वेळ जातो आणि त्यानंतर इथे 2 धावा मिळाल्या. येणारे समीकरण आता 4 चेंडू शिल्लक राहिले. 4 बॉल मध्ये बनवायचे त्या 10 धावा. कोण जिंकेल हा सामना, महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी मगाशी सांगितलं की हे 2 खेळाडू असे आहेत की टिकले तर शेवटपर्यंत मॅचचा निकाल घेतील. आणि खरं तर विकी मात्रे पुरानी तलवार अभी भी धार वही है. षटका ठोकते विकी मात्रे मैदानावर. विकी मात्रेच्या बॅट मधून आलाय आता षटकार आणि षटकारा बरोबर आता टीम उडान घेते ती विजयाच्या दिशेनं. विजयाच्या समीप पोहोचली आहे, कारण 3 मध्ये आता बनवायचे अवघ्या 4 धावा. बॉल हवेत. किशोर मागे राहिले. 2 धावा तर मिळतील. आता बॉल टू बॉल अर्थात 2 चेंडू मध्ये 2ची आवश्यकता. टाळ्यांचा आवाज वाढत चालला, कारण जो सामना परतीच्या बाजूने होता तो आता विजयाच्या दिशेने जर्मन संघाने केसलाय. त्यामुळे आता ही लढत
खूप इम्पॉर्टंट राहिली आहे. येणारा चेंडू डॉट किंवा विकेट सामना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. प्रयत्न तेच करतायत गोलंदाज. येणारा चेंडू डॉट किंवा विकेट. किशोरनं प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु तिकडे बॉल भरपूर लांब होता त्यामुळे किशोर पोहोचू शकले नाहीयेत. आता तर सामना बरोबरीत आलाय आणि सामना जिंकलाय. जय हनुमान. 11 संघ विन झालाय हा सामना. शेवट गोड केली. खरं तर या मॅचचा निकाल घेतला. सुरुवातीपासूनच चर्चा होती आणि खरं तर विकी मात्रेनं चांगला खेळ केला. 16 धावेची शानदार इनिंग साकारली आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच विकी मात्रे. आइए विकी मात्रे. मॅच जिंकली आहे टीम. रवी वायलेचा मुलगा कोणत्या संघामध्ये? वसार संघामध्ये. गावदेवी वसार मध्ये. मला वाटलं पीपीएल व्हीपीएल मध्ये वेगळ्या संघामध्ये का? चला मॅच सुरू होते आता. या ठिकाणी फ्रेंड्स 11 संघ वन द टॉस डिसाइड टू बॉल पास. भूमी 11 संघ आता करणार आहे ती बॅटिंग. चला